त्याचा सामना केलाही, अगदी समर्थपणे केला. आणि अशा अडचणींना सामोरे जाताना मला माझ्या आईची साथ मिळाली, माझ्या बायकोची साथ मिळाली, माझ्या भावंडांची साथ मिळाली, माझ्या बहिणींची साथ मिळाली. आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्यानेच मी आजपर्यंत किंवा आज या ठिकाणी उभा आहे. मला त्यांच्या ऋणात राहायचं आहे, ऋणातून मुक्त व्हायचं नाही. बाबा, तुम्ही लहानपणीची एखादी आठवण आम्हाला सांगू शकाल का, की तुमचं लहानपण कसं व्यतीत केलं किंवा झालं, शालेय शिक्षण 10वी पर्यंतचं, त्याबद्दल एखादी स्मरणात राहणारी अशी आठवण? हे बघा, आमची परिस्थिती तशी सधन होती. खात्या पित्या घरचे होतो, पोटभर खायचं आणि अंगभर मेहनत करायची, अशी आमची परिस्थिती होती. खाण्याची कधी वानवा भासलीच नाही. परंतु काम मात्र करावं लागत असे, ते एकच नव्हे अनेक काम. आता 4थीत असताना पासून मी घरच्या कामात मदत करू लागलो. आमचे बाबा फार शिकलेले नव्हते, शाळेतच गेले नव्हते, तरी सुद्धा ते त्यांचा दुधाचा हिशोब घेत होते. पण बाबांना असं वाटलं नाही की माझ्या मुलांनी शाळेत जावं, त्यांनी शिकावं, मोठं व्हावं. बाबांचा आमचा अट्टहास होता की बाबूने, माझा वाडी आहे, शेतीवाडी आहे, दूध आहे, पोटासाठी पुरेसा होईल म्हणून त्याने तोच उद्योग करावा. म्हणून माझ्या शाळेत त्यांना रस नव्हता. मी घरची कामं करायची आणि ती नाहीतरी अभ्यास करायला मला वाटायचा. अभ्यास हा कंटाळ्याचा विषय, तसा माझाही कंटाळ्याचाच विषय होता. मी म्हशीच्या पाठीवरती बसून म्हैस करायला जायचो. म्हशीच्या पाठीवरती बसायचं आणि तिथे पुस्तक वाचायचं. तुम्ही कदाचित एखाद्या पिक्चर मध्ये पाहिलं असेल, तो मुलगा म्हशीच्या पाठीवरती बसतो आणि पुस्तक वाचतो. तर तसं करायचं. एकदा काय झालं, माझं पुस्तक खाली पडलं म्हणून मी खाली उतरलो आणि ते पुस्तक म्हशीच्या पायाखाली जाऊ नये म्हणून ते उचलायला लागलो, तर म्हशीनेच माझ्या पायावरती पाय दिला. आणि शेवटी ती म्हैसच, तिला अक्कल ती केवढी, तिने पाय उचलला पण असा पिळवटून उचलला. 8 वर्षाचा मी आणि माझ्या पायावरती ती अगडबंब म्हैस, तिने माझ्या पायाला चुरत जवळ करून टाकला. तर अशा प्रकारे काम करायचं, मेहनत करायची, पण काम करून आता आज परिस्थिती अशी आहे की मुलांना खेळ जर आवडत असेल तर त्याचे आई वडील त्यांना तेवढं प्रोत्साहन देतात त्या क्षेत्रात जाण्यासाठी. क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, व्हॉलीबॉल म्हणा, वेगवेगळे क्लासेस वगैरे पाठवतात. आमच्या बाबांचं विशेष तसं होतं, तुला अभ्यास करायचा आहे ना, हा मग एक काम कर, एवढं शिकणं करायचं आणि मग खेळायला जायचं. मग दुपार बघायची नाही, वेळ बघायची नाही, तेवढं काम करायचं आणि मग संध्याकाळी अगदी धाबा टाकत 6 वाजता व्हॉलीबॉल खेळायला जायचं. तर अशा प्रकारे मेहनतीत आणि कष्टात हे लहानपण गेलं. परंतु ते म्हणतात ना, लहानपण देगा देवा, तसं वाटतं. ते आनंदाचे क्षण होते जीवनातले आणि पुन्हा अनुभवायला मिळाले, खूप खूप बरं वाटलं. हो. त्यानंतर मग 10वी झाल्यानंतर तुम्ही शिक्षकी पेशाकडे कसं वळला, की एकदम कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलं? आता ह्या ठिकाणी मला
खंडाजी ह्यांनी ह्यासाठी प्रोत्साहित केलं. 10वी झालो, कॉलेजला गेलो, पण शाळेतलं शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण याच्यामध्ये फरक आहे. कॉलेजमध्ये अभ्यास करावा लागतो, शाळेत तुम्ही